मुंबई महापालिकेच्या मुलुंडमधील वॉर्ड 107 मधील लढत यंदा फारच इंटरेस्टिंग होणार आहे। कारण किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात ठाकरेंचे शिलेदार निलेश जाधव लढणार आहेत। खरं तर ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती, पण आयत्या वेळेला राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरला। ठाकरे गटाचे पुरस्कृत उमेदवार दिनेश जाधव रिंगणात आहेत। दरम्यान नील सोमय्या वॉर्डातील उमेदवारांना दमदाटी करतात असा आरोप दिनेश जाधवांनी केलेला आहे। साधारण त्या प्रभागामध्ये जवळपास 14 ते 17 लोकांनी अर्ज भरले होते। त्याच्यामध्ये नील सोमय्याचे स्वतःचे 4 अर्ज होते आणि बाकी विविध असे अर्ज होती। बऱ्याचशा लोकांना त्यांना धमकावण्यात आलं, त्यांना पैशाची आमिष दाखवण्यात आली, काही लोक घाबरली। पण हा दिनेश शंकर जाधव बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक आहे। मी ठरवले, कारण वारंवार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवरती आरोप केलेले आहेत, उद्धव साहेबांवरती आरोप केलेले आहेत। मग ह्याला कुणीतरी उत्तर द्यायला हवं आणि म्हणून मी ठरवलं होतं की आणि बाळासाहेबांचा सैनिक म्हणून मला उद्धव साहेबांनी सांगितलं तुला लढायचं आहे आणि म्हणून मी या मैदानामध्ये नील सोमय्यांच्या विरोधात या प्रचाराच्या निमित्त या निवडणुकीच्या निमित्त मी उतरलो आहे।